नमस्कार, मी गोपाळ भोसले. 10 दिवसात पैसे झाले डबल. भन्नाट स्ट्रॅटेजी मी तुम्हाला आज सांगणार आहे, जी की मी वापरली आणि त्याचे मला फायदासुद्धा झाला. ओके, तर नव्या वर्षात 1 ते 10 जानेवारी कॅपिटल झाले डबल. त्याचं P&L दाखवणारच आहे. त्याचबरोबर अशी कोणती स्ट्रॅटेजी आहे, जी मी वापरली, ती स्ट्रॅटेजी मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला व्हॅल्यू मिळाली नाही तर कमेंट करा, पण व्हिडिओ संपूर्ण पहा. यामध्ये आता आपण एक कोर्स आणणार आहोत. त्यामध्ये फ्री ऑप्शन ट्रेडिंग कोर्स त्याचं नाव असणार आहे. त्यामध्ये असेल ट्रेडिंग सायकोलॉजी, स्ट्रॅटेजीज, ट्रेडिंग रूल्स आणि तुमची डिमांड असेल तर लाईव्ह ट्रेडिंग करून सायकोलॉजी शिकवली जाईल. ओके, तर या कोर्स जर तुम्हाला लवकर यावा असं वाटत असेल तर कमेंट करा स्टार्ट कोर्स. ओके, तर मग चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. जर मी तुम्हाला शिकवणार असेल तर मलासुद्धा प्रॉफिट झालेलं हवं, कारण की शिकवणारा जर प्रॉफिट कमवत नसेल तर मग त्या शिकण्यात काही अर्थ उरणार नाही. चला तर मग मी तुम्हाला P&L सुद्धा दाखवतो. माझं कॅपिटल खूप मी कमी केलं आहे. याचं कारणसुद्धा मी सांगणार आहे. तसेच मी खूप कमी कॅपिटलवर ट्रेड का करतो आहे आणि त्याचप्रमाणे मी तुम्हाला एक डिस्क्लेमरसुद्धा देऊ इच्छित आहे का कोणती स्ट्रॅटेजी 100% काम करत नाही. जर मला आता 1 ते 10 तारखेमध्ये एकही लॉस झालेला नाही आहे, पण पुढचा ट्रेड माझा प्रॉफिटमध्ये असेल किंवा लॉसमध्ये असेल हे मी आत्ताच सांगू शकत नाही किंवा कोणीही सांगू शकत नाही. ओके, 95% मला ॲक्युरन्सी या स्ट्रॅटेजीने दिलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी त्या अगोदर एक गोष्ट सांगू इच्छितो का मी खूप मोठा ट्रेडर नाही आहे. मी सुरुवात जेव्हा केली मागच्या 3 वर्षाआधी, तेव्हा इन्व्हेस्टिंगपासून सुरुवात केली. त्यामध्ये ETF, म्युच्युअल फंड आणि स्टॉक निफ्टी 50मधले, त्याच्यानंतर स्विंग ट्रेडिंग, त्याच्यानंतर इक्विटी इंट्राडे आणि आता ऑप्शन ट्रेडिंग. म्हणजे एकदम सेफ्टीपासून माझी जर्नी सुरू झाली आणि आता ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मी सुरुवातीला लॉसेस जरी घेतले तरी आता प्रॉफिट चांगलं मिळते, कारण की आपण ट्रेडिंग सायकोलॉजीवर काम करतो आहे आणि जेवढ्या कॅपिटलने आपली ट्रेडिंग सायकोलॉजी स्ट्रॉंग राहील तेवढंच कॅपिटल आपण सुरुवातीला वापरायचं आहे. नो डाऊट, जशी जशी तुमची सायकोलॉजी स्ट्रॉंग होईल तसं कॅपिटल तुम्ही वाढवत न्यायचे. ओके, चला तर मग पाहूया P&L. हे आहे मी जे वापरतो कॅपिटल, पण सुरुवातीला मी 1300 रुपयेच वापरले होते आणि हे आता 1500 तुम्हाला इथे दिसत आहेत. पण मित्रांनो, मी वेळोवेळी याच्यामधून जे कॅपिटल आहे ते मी विड्रॉ केलं आणि इन्व्हेस्ट केलं. मी जेवढं F&Oमधून प्रॉफिट कमवतो ते पूर्ण 100% ही माझी इन्व्हेस्टमेंट असते. त्याच्यामधले 50% हे स्टॉकमध्ये असतात, तर 50% हे म्युच्युअल फंडमध्ये असतात. ओके, त्यामुळे तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर जास्तीत जास्त अमाऊंट ही इन्व्हेस्टिंगसाठी तुम्ही वापरली पाहिजे. तर मग F&Oचं मी तुम्हाला P&L दाखवतो. इकडे तुम्ही पाहू शकता का 1 तारखेपासूनचे ट्रेड आता आपण पाहतोय. इकडे खाली पाहू शकता 1 जानेवारीला आपण ट्रेड केला होता. त्यामध्ये आपल्याला प्रॉफिट झालं आहे 325 रुपये. इथे पाहू शकता, जे की आपल्या कॅपिटल होतं 1300 रुपये आणि त्या कॅपिटलच्या पर्सेंटेजमध्ये बनलं तर 30 ते 35% आपल्याला फक्त एका ट्रेडमध्ये एकदम स्कॅल्प ट्रेडमध्ये, कारण की आपण लॉंग प्रॉफिट बुकिंगसाठी ट्रेड घेत नाही, एकदम स्कॅल्प ट्रेड घेऊन लगेच एक्झिट करतो.
आउट ऑफ द मनी घेतो कारण की आपल्याला स्कॅल्पिंग करायची असते, पोझिशन होल्ड करायची नसते. त्यामुळे आउट ऑफ द मनी घेतल्यामुळे चांगलं प्रॉफिट लगेच मिळतं, पण ॲक्युरन्सी बरोबर असेल तरच. ओके, नाहीतर ॲट द मनी इन द मनी जरी महाग जरी मिळत असले तरी कधीही सेफ असतात. त्यामुळे नॉलेज नसेल तर अजिबात ऑप्शन ट्रेडिंग करू नका. तर मी मग दुसरा ट्रेड घेतला. जे तुम्हाला प्रॉफिट दिसते ना ग्रीन पोर्टफोलिओ, हे मित्रांनो चार्जेस कटून अकाउंटला आलेले आहेत. ओके, चार्जेस याच्यातून मायनस होऊन अकाउंटला आलेलं अमाऊंट आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. तर मग दुसरा ट्रेड घेतला, चार्जेस कटून 91 आले, म्हणजे अर्थात ते सुद्धा खूप मोठं प्रॉफिट आहे. 7 ते 8%. नंतर 3 जानेवारीला 4 जानेवारीला ट्रेड केला 115. 5 जानेवारीला इथे तुम्हाला लॉस दिसेल 80 रुपये. याचं कारण एक सांगतो मी, या ट्रेडमध्ये सुद्धा मला प्रॉफिटच होतं. माझा एक ट्रेड लॉसमध्ये गेला, त्याच्यात मला 300 आसपास लॉस झाला. मी दुसरा 2 ट्रेड घेतले. त्या दिवशी नक्कीच ओव्हर ट्रेडिंग झालं, कारण की मी रोज एकच ट्रेड घेतो, तेही स्कॅल्प ट्रेड 5 ते 10 मिनटासाठी. पण त्या दिवशी जास्त ट्रेडिंग झालं, पण तरीही मी ओव्हरऑल प्रॉफिटमध्येच होतो. पण 2 ते 3 पोझिशन बनवल्यामुळे चार्जेस जास्त लागले आणि ते लॉस दिसेल तुम्हाला. पण त्या दिवशीसुद्धा मी ओव्हरऑल प्रॉफिटमध्येच होतो. त्यानंतर 370 रुपये, 115 रुपये, 205 रुपये आणि 97 रुपये. याच्यानंतर तुम्ही पाहू शकता, हे लास्टचा ट्रेड आहे 12 जानेवारीचा 25. आता चिल्लर जरी प्रॉफिट वाटत असेल बऱ्याच जणांना, तर मित्रांनो तुम्ही जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर हे कॅपिटल डबल झालेलं आहे. आणि हे शक्य आहे ऑप्शन ट्रेडिंगमधून, पण हे 10 दिवसातच होईल असं गॅरंटेड कोणी सांगू शकत नाही. जर कोणी सांगत असेल तर ते एकदम चुकीचं आहे, कारण की मार्केटमधून किती रुपये आपण कमवू शकतो याबद्दल कुणीही सांगू शकत नाही. आता मी एवढे ट्रेड घेतलेत, तुम्ही मोजू शकता, मॅक्झिमम 10 ट्रेड पकडून चालू. तर या 10 ट्रेडमध्ये माझे 10 पैकी 10 ट्रेड प्रॉफिटेबल झालेत. माझी स्ट्रॅटेजी ही 95% ॲक्युरन्सी दिलेली आहे. जर अपवाद हा लॉस सोडला तर, हा सुद्धा लॉस नाही, प्रॉफिटच होता, पण चार्जेस जास्त लागले. तर अशा प्रकारे जर आपण ट्रेडिंग केली तर नक्कीच प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकतो. आता ॲक्युरन्सी पाहू शकता, 10 पैकी 10 ट्रेड जर आपले प्रॉफिटेबल होत असतील तर नक्कीच काहीतरी ट्रेडिंग सायकोलॉजी काम करते, ती स्ट्रॅटेजी काम करते. आता व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहत आलायच, तर तुम्हाला त्या स्ट्रॅटेजीबद्दल सांगतो. मित्रांनो, स्ट्रॅटेजी एकदम सिंपल आहे, कदाचित तुम्हालाही ती माहिती असेल. ती आहे सपोर्ट रेजिस्टन्स. आता तुम्ही म्हणाल का सपोर्ट रेजिस्टन्स हे आम्हाला सुद्धा माहिती आहे, पण आम्हाला प्रॉफिट का होत नाही? पण याचं कारण आहे मित्रांनो, कारण की मी मागच्या 3 वर्षापासून मार्केटमध्ये आहे. तर इन्व्हेस्टिंगसाठी सुद्धा सपोर्ट रेजिस्टन्सचा मी अभ्यास केला व लेवल्स एकदम बेस्ट ड्रॉ करायला मला जमतात, त्याच्यामुळे हा प्रॉफिट मिळतो. तसेच ट्रेडिंग सायकोलॉजीवर मी काम करायला सुरुवात केली आहे. हे मी बऱ्याच दिवसापासून तुम्हाला सांगतोय. तुम्हीसुद्धा ट्रेडिंग सायकोलॉजीवर काम करा. याच्या ट्रेडिंग सायकोलॉजी म्हणजे काय, कोणत्या गोष्टी करायच्या, माइंडसेट कसा ठेवायचा, असे जर काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करा ट्रेडिंग सायकोलॉजी. 100 कमेंट जरी आल्या तरी ट्रेडिंग सायकोलॉजीवर लाईव्ह ट्रेडमध्ये मी तुम्हाला ट्रेडिंग सायकोलॉजी शिकवेन. तर मग मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. ती स्ट्रॅटेजी होती सपोर्ट अँड रेजिस्टन्स, पण त्यासाठी आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्सचा खूप चांगला अभ्यास करावा लागेल आणि खरंच कोणतेही इंडिकेटरची अथवा खूप काही किचकट गोष्टी लावण्याची अजिबात गरज नसते. फक्त सपोर्ट आणि रेजिस्टन्स आणि तुमची प्रॅक्टिस, ट्रेडिंग सायकोलॉजी, या एवढ्याच गोष्टी जरी तुमच्याकडे असतील तरी तुम्ही मार्केटमधून पैसे कमावू शकता. तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचं आहे कमेंटमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिका आणि कमवा. विनाकारण मार्केटमध्ये पैसे घालवू नका.
जर तुम्हाला ट्रेडिंग जमत नसेल तर. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.